आऊसाहेब मुजरा राज येत आहेत. शरीरेवर रवी उजळले लक्ष महिषासुर पायद गुण किती करपणामुच्या ठाई मायने पावलं दिशानी गती. येऊ देत, आम्ही त्यांचीच वाट पाहत आहोत. सदरेवर जाण्या अगोदर शुभांशी काही मनसुबे करायला हवेत. का कोण जाणे कामगिरी जोखमीची वाटतीये, त्यामुळे काळीज धडधड करते आणि शुभशकून होणार म्हणून डोळ्याची पापणीही फडफडती आहे. रात्रभर डोळ्याला डोळा नव्हता. राज राज शुभाराज स्वराज्याचे तोरण शुभाराज राज राज आऊसाहेब मुजरा स्वीकारावा. आमची जाऊनचा शुभाराज या राजे, आम्ही आपल्याच प्रतीक्षेत होतो. आऊसाहेब अहो निरोप द्यायचा, थोडे लवकरच आलो असतो. एवढी ही निकडीची कामगिरी नव्हती, परंतु परंतु आऊसाहेब शिवबा, मालोजीराव मोहिते आपले सावत्र मामा, ते कडेपठार गडाचे मुख्य गडकरी आहेत. मालोजीराव मोहिते गडावर गडकरी आहेत, ते मोगलांचे चाकर म्हणून. गडावर हुकूमत आहे ती मोगलांची, मोहित्यांची नव्हे. आऊसाहेब मतलब ध्यानी आला नाही, उलगडा केला तर बरे होईल. शिवबा, वस्तू आपली असेल तर त्यावर मालकी हक्क सांगता येतो, परंतु तीच वस्तू फक्त सांभाळण्यासाठी दिली असेल तर आपण त्याचे फक्त रखवालदार असतो. म्हणजे आऊसाहेब मालोजीराव मोहिते गडाचे फक्त रखवालदार आहेत असेच ना? मग यात हरकत काय? शिवबा, गेले कित्येक वर्ष मुघल आपल्या मुलखात येऊन आपला मालकी हक्क निर्माण करीत आहेत. तर काय राज, गड आपला, किल्ला आपला, मुलूक आपला, इथं राबणारी माणसं बी आपली, आणि धनी कारभारी ते मोगल वय. मतलब ध्यानी आला. पण यावर आपण उपाय काय करणार? मालोजीराव मोहिते हे आमचे ज्येष्ठ मामा, आणि त्यांना समज कोण देणार? तुम्ही देणार राजे, तुम्ही. आम्ही? हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ तुम्ही घेतली आहे, तेव्हा मालोजी मोहित्यांना समजही तुम्हीच देणार. आऊसाहेब शिवबा, आम्ही आमचा मनसुबा आपल्या कानावर घातला आहे. येतो आम्ही. आऊसाहेब मनसुबा मिळाला. आम्ही आपल्या आशीर्वादाच्या प्रतीक्षेत आहोत. शिवबा, आशीर्वाद घ्यायचा आहे तर आई तुळजाभवानीचा घ्या. आम्ही सदैव आपल्या सोबत आहोत. आवतन द्या त्या जगदंबेला, आई भवानीला, आदिशक्तीला. येतो आम्ही. गड्यांनो, आऊसाहेबांनी पेचात टाकले. गड मोगलांच्या ताब्यात, गडकरी आमचे मामा. सांगून पटणार नाही, उमजून दिलं तर उमगणार नाही. गडावर हमला करावा तर सैन्य अमाप असेल ना? राज, आपलं बळ नाही पुरं पाडणार, त्यामुळे त्याचा दाब दाबालय आहे. म्या काय म्हणतो, एक डाव त्या गाडाचा आणि पहाऱ्याचा अंदाज घेऊ आणि मग तयारी करून घालू की गाव, होय? असंच काहीतरी करायला हवं, कारण अंदाज घेतल्याशिवाय जोखीम घेणं म्हणजे. नाही तर काय, त्यातून मोहिते तुमचे सावत्र मामा, अहो कंस मामाच म्हणा की. कंस मामा, कंस मामा.
गड्यांनो, जगदंबेने मार्ग दाखवला. घ्या सगळ्या साथीदारांना आपल्या बरोबर. आत्ताच भेट देऊन यात मामाला. आणि हा, दिवस मावळेपर्यंत परत यायला हवं. आऊसाहेब वाट पाहतील. चला. वर बहादर छटमनी पटशनी शुभांचे आलं ध्यानी. बोवणी होते स्वराज्याची. हर हर महादेव, हर हर महादेव. अवघ्या मुलकाची खंडणी वसूल करून हुजुरास रवाना केली. आठवडा लोटला तरी सांडणी स्वार अजून आला नाही. वाटत काय दगा फटका तर झाला नसेल. हुजूर आज्ञापत्र मिळेपर्यंत चित्त थाऱ्यावर राहायचं नाही. कोण आहे का तिकडं? हुकुम सरकार. गडाखाली कोणी बी आलं तर लगेच वर पाठवा. आम्ही दप्तरी आहोत. आम्हाला वर्दी द्या. जी सरकार. जिजाबा हा शिमगा कधी आहे र? शिमगा वय शिमगा. हा तू बोंबशील तवा शिमगा. ए हा गाव बापाच्या नीट विचारलं तर नीट सांग की. पारेकरी, हा सरकार स्वारीचा हुकुम आहे. कोणी बी आलं तर लगेच वर पाठवा. वर वर सरगत वय. त्याला आगाव बापाच्या मनालास. तू कसल्या बापाचा? हा, वर म्हणजे सरकारांच्या महालात. कळलं? आला का ध्यानात? येतो म्या. ए काय झालं दात काढाय? कळलं का? वर म्हणजे कुठं ती आलं का तुझ्या दिमाग खाण्यात? पहारेकरी, मालोजीराव मोहिते आहेत का गडावर? आहेत की. तुम्हाला वर पाठवाय सांगितलंय. आलं का तुमच्या दिमाग खाण्यात? हा? हो आलं. चला. हो थांबा थांबा. तुम्ही कोण, कुठचं नाव काय, गाव काय, पत्ता काय तुमचा? हा आम्ही मालोजीराव मोहित्यांचे भाचे आहोत. मामा आहेत ते आमचे. हो असतील तुमचे ते बाचे. हा? राजाबा, अरे उलट बोललास. होय का? ओळखलं नाहीस वय? अरे शिवबाराज आहेत ते. असतील असतील. हा पहारा माझा आहे. माझ्या हुकमाशिवाय राजा काय परधान मी मोर जात नाही. मग पहारेकरी, आपण आम्हाला हुकूम करा, मग आम्ही जाऊ. मग तर झाले. अंगा असं व्हायचं आज्ञा ना मागावा. बघे अरे पोर असून त्याला कळते. आणि तू जा बाबा जा. आज जरी पाहता असला तर उद्या जावाय होशील. आणि सरकारांचा जावाय म्हणजे आमचा बापच की. हा? जा जा जा. ए तुम्ही कुठं? तुम्ही नाही, तुम्ही जा रे. मामा, 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 मामा कुठे आहात? कोण आहे? कोण शिवबा आपण? वर्दी दिल्याशिवाय कसं काय आलात? आणि काय काम काढलंय आमच्याकडं? मामा, शिवबा, नात्यानं जरी आम्ही तुमचं मामा असलो तरी इथं आम्ही हुजूर बादशांचे ताबेदार आहोत. आणि तुम्ही हुजुरांच्याच विरोधात पुंडाई करताय तवा. मामा, ही हुजूर हुकमाची हुजरेगिरी आपण सोडावी, ह्या विनंतीसाठीच आम्ही इथे आलो आहोत. शिवबा, पोरा सोराच्या शानपणानं राज्य चालत नसतं. राज्य चालवायला मनगटात ताकद हवी. आणि त्याच ताकदीच्या जीवावर आम्ही हुजूर बादशांची ताबेदारी बजावत आहोत. तनखा घेतो आम्ही. इमानी आमच्या रक्तात नाही. मामा, तुमच्या इमानाबद्दल आम्हाला शंकाच नाही. पण आपण ज्याची चाकरी करत आहात त्यांच्या इमानाची खात्री द्याल का? शिवबा, चकार शब्द बोलू नका. अरे पावली चालते व्हा. हुकूम आहे आमचा. हुकूम? आपला हुकूम आम्ही का पाळावा?
आम्ही आपले चाकर आहोत. मतलब मोहिते, हा मुलूक मराठ्यांचा आणि हुकूम त्या बादशहाचा. ही हुकुमशाही चालणार नाही. आजवर या रयतेने खूप सहन केले आणि ते केवळ आपल्या सारख्यांच्या दडपशाहीमुळेच. शिवबा, राज्यकारभार चालवणं म्हणजे भावला भावलीचा खेळ नव्हे. मामा, हे हिंदवी स्वराज्य व्हावे तो श्रींची इच्छा आणि तुम्ही त्याला खेळ समजा. गड्यांनो, पाहताय काय? या आणि बांध्या मुसक्या मामाच्या. शिवाजी भोसले, कडे पठारावर आहात आपण. खऱ्या बोलानं सोडा, नाहीतर सैनिकांकडून चेअर बंद करेन तुम्हाला. मामा, सगळ्यांना बांधूनच वर आणा. आयो 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 आगायो आयो आगायो आयो 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 आयो. अरे काय नाही, बरा आहे त्यो. आमच्याची गद्दारी. मोहिते, गद्दारी आपल्याशी नव्हे मोगलांची केली आहे. गड्यांनो, पाहताय काय? न्याय यांना कैद खाण्यात आणि लावा भगवे निशाण गडावर. कळू द्या साऱ्या मुलखाला, गडे पठार आता स्वराज्यात सामील झालाय म्हणून. हर हर महादेव. शिवाजी भोसले, सोडा सोडा आम्हाला. सोडा म्हणतो मी. कपाळी लावून ठेवून भवानी तलवार. सोडा मला. शिवबासोबत निघाले सुटले मावळे मोहिमेवर. कपाळी लावून ठेवून भवानी तलवार. शिवबासोबत निघाले सुटले मावळे मोहिमेवर.